कोकणचं प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी इथल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक सध्या या आंगणेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। वस्त्रालंकारांनी सजलेलं देवीचं रूप पाहण्याचं भाग्य आजच्या दिवशी लाभत असतं आणि त्यामुळे भाविकांचा महापूर सध्या आंगणेवाडीमध्ये आहे। आजपासून आंगणेवाडी यात्रेची सुरुवात होतीये। नवसाला पावणाऱ्या आणि भवानीचं रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते, खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर सुद्धा येत असतात आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुरक्षा सुद्धा ठेवली गेली आहे। आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनानं यात्रेची पूर्ण तयारी केली आहे। आंगणेवाडी आणि परिसर भाविकांनी गजबजून गेलाय। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। वातावरण अतिशय प्रसन्न आहे। सकाळची वेळ आहे आणि आम्ही सगळ्या मंत्रालयातल्या मैत्रिणी एकत्र मिळून आलो आहोत आणि अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित दर्शनाची रांग वगैरे होती आणि आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि सगळी सोय व्यवस्थित आहे इथे आणि डेकोरेशन वगैरे पण अतिशय सुंदर केलंय। आतलं जे फुलांचं डेकोरेशन आणि आयोजन आहे ते अगदी प्रेक्षणीय आणि पाहण्यासारखं आहे। खूप छान दर्शन होतं दरवर्षी आम्हाला। इतकं प्रसन्न वाटतं। किती अडचणी आल्या काही आल्या तरी देवी आम्हाला इथपर्यंत घेऊन येते। तिचा आशीर्वाद आहे आणि असेच आशीर्वाद आमच्यावर राहू दे, आमच्या महिला मंडळावर राहू दे इतकंच बोलते मी। आणि सगळ्यांनाच ती आशीर्वाद देत असते म्हणून तुम्हाला इथे ही गर्दी दिसते खूप आणि फक्त कोकणातीलच लोक येत नाही तिथे, सर्व धर्मी सर्व याचे लोक इकडे येतात। देवीच्या काय ओढ आहे, देवीचं काय इथे काही कळत नाही, पण कुठल्या ओढीने कुठल्या येतात। खरोखर देवी प्रसन्न आहे। आणखी काही तपशील आपण बघूयात। सिंधुदुर्गवासीय मुंबईमध्ये राजकारणात सक्रिय आहेत। अनेक जण आमदार, नगरसेवक अगदी सुरुवातीपासूनच आहेत। त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी देवीच्या दर्शनासाठी यायला लागले। साधारणतः 40 वर्षापूर्वीपासून हा सगळा प्रवाह सुरू झाला। मुंबईमध्ये शिवसेना वाढल्यानंतर कोकणचं नातं अधिक घट्ट होत गेलं। शिवसेनेचे शाखा प्रमुख, नगरसेवक 1990 नंतर देवीला यायला लागले। नारायण राणे आमदार झाले आणि मग आवर्जून यात्रेला नगरसेवकांना घेऊन यायला लागले। 1995 नंतर राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली आणि मग यात्रेला मंत्री, आमदारांची संख्या आणखी वाढली। बघता बघता मुंबईतील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी यात्रा उत्सवात यायला लागले। उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये सर्व खासदारांना देवीच्या दर्शनासाठी आणलं। भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांनी सुद्धा यात्रोत्सवादरम्यान मेळावा आयोजित केला होता। मेळाव्याला तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा उपस्थित होते। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। उमेश, सध्या मंदिर परिसरात काय वातावरण पाहायला मिळते? किती भाविक नेमके तिथे दाखल झालेत? निश्चितच आपण पाहिलं की या मंदिर परिसरामध्ये हजारोच्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत आणि भक्तिमय वातावरण या मंदिर परिसरामध्ये आहे। आपण बघतो जी रांगा आहेत त्या रांगामध्ये महिला असतील, लहान मुलं असतील, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील, यासाठी जी विशेष नियोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि मंदिर परिसर आहे तो भक्तिमय वातावरण झालेला आहे। पहाटे 3 वाजल्यापासून मंदिराच्या या दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मग येथे जे आहे ते आताच दीपक केसरकर होते, ते आमदार हे येथे येऊन दाखल करून देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। तशाच पद्धतीने पालकमंत्री नितेश राणे हे देखील थोड्या वेळाने येथे येतील आणि त्यानंतर मग संपूर्ण जर काही नेते, भाजपचे नेते देखील येण्याची शक्यता आहे। दीपक केसरकर यांनी सांगितलं की अजून निश्चित वेळ, एकनाथ शिंदे यांची वेळ समजली पण येण्याची शक्यता देखील आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण आता नेमकं ह्या सध्याच्या परिस्थिती बघितलं तर हजारोच्या संख्येने जे मुंबई, ठाणे असेल, पुणे असेल, या ठिकाणावरून हजारोच्या संख्येने जे भाविक आहेत ते आता इथे आंगणेवाडीच्या देवीच्या जत्रेसाठी दाखल झालेले एकत्रित दिसत आहेत। रांगा देखील मोठ्या वाढलेल्या आहेत। 1-1, 2-2 किलोमीटर ह्या रांगा ह्या जात आहेत। काही भाविक जे आहेत आपल्यासोबत, आपण काका काय सांगाल, दर्शन घेतलं का तुम्ही? नाही, अजून घेते आम्ही परळ
निश्चितच मुंबई परवरून आलेले आहेत, दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत, VIP साठी वेगळं नियोजन केलेलं आहे, तशाच पद्धतीने अन्य ज्या सर्वसामान्यांसाठी वेगळं नियोजन आहे आणि मुखदर्शनासाठी वेगळं नियोजन आहे. आपण पाहिलं की संपूर्ण सुलभतेने दर्शन व्हावं यासाठी ह्या आंगणे कुटुंबियांचं नियोजन आहे. पण एकंदरीत ह्या सध्या जो वातावरण आहे ते भक्तिमय आहे. पूर्ण जी दुकानं आहेत, बाहेर पाळणे आहेत, आकाश पाळणे आहेत, तसेच विविध रंगाची खेळणी देखील इथे उपलब्ध झालेली आहेत आणि मंदिर परिसर हा जळावून निघालेला आहे. आता हळूहळू सकाळ होते आणि सकाळच्या दृष्टिकोन अजून देखील रांग वाढेल आणि अजून भाविक येथे येतील आणि लाखोच्या संख्येने भाविक येण्याची इथे शक्यता एकंदर वर्तवण्यात आली आहे. प्रशासन देखील खबरदारी घेते. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे स्वच्छतागृह उभारलेलं आहे, त्याचा फायदा येथील नागरिकांना होत आहे. तशाच पद्धतीने पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे, त्यांनी पण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे एकंदरीत दिसत आहे आपल्याला. जी उमेश, वेळोवेळी दिवसभरात पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर आमदार दीपक केसरकर आंगणेवाडीमध्ये पोहोचलेत. यात्रेच्या पहिल्याच दिवशी भराडी देवीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अनेक राजकीय वर्तुळातले नेते आहेत जे भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि आमदार दीपक केसरकरांनी सुद्धा यात्रेच्या अगदी पहिल्याच दिवशी भराडी देवीचं दर्शन आंगणेवाडीमध्ये येऊन घेतलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही भराडी देवीच्या दर्शनासाठी जमते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः मुंबई, ठाणे आणि या संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे भराडी मातेच्या दर्शनाला येत असतात. आंगणे कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, संपूर्ण यंत्रणा ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवस रात्र काम करत असतात आणि सर्व जे आंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये भराडी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात.